हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे आहात सगळे. मी किरण सोनोने आणि आपलं चालू आहे SST चॅनल. ठीक आहे, आपल्याला मारायचे गप्पा. आपलं चॅनलच आहे गप्पा, आहे नाही. आपलं चॅनलचं कोट आहे गप्पा पण अभ्यासाच्या. आपल्याला मारायच्या आहे गप्पा पण अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्या, पेन्शन घ्यायला तुम्ही आपलं सांगायचं गप्पा मारायला. ठीक आहे, आपण दररोज गप्पा मारणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, पण गप्पा पण अभ्यासाच्या. अभ्यासातून आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे, तर आजचा जो विषय तो विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, SSTचा विषय राहतो आपला. ठीक आहे, आणि आजचा जो क्लास घेतलेला आहे मी तो आज 3rd आणि 4th स्टँडर्डसाठी घेतलेला आहे. आज लोअर क्लासचा विषय घेणार आहे आपण. ठीक आहे, लोअर क्लासमध्ये SSTमध्ये आपण काही की टर्म्स घेणार आहे. जसं आपण 7, 8, 9चे काही की टर्म्स बघितले होते. जसे की टर्म्स म्हणजे काय की मुख्य शब्द कशामधले त्या जे हे असतं आपलं चॅप्टर असतं, त्या चॅप्टरमधले काही मेन डेफिनेशन असतात. त्या मेन डेफिनेशन त्या CBSEच्या बुकच्या बॅक साईडला ते चॅप्टर संपल्यानंतर एक्झरसाइजमध्ये दिलेले असतात की टर्म्सच्यामध्ये, आहे की नाही. तर ते की टर्म्स इम्पॉर्टंट असतात. असे की टर्म्स बघायचे आपल्याला क्लास 3 आणि 4 स्टँडर्डचे. आज लहान लहान लिटल चॅम्पसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, 3rd आणि 4th स्टँडर्डसाठी. त्याच्यामध्ये मी 3 की टर्म्स काढलेले बा, इन्व्हायरमेंट, पोल्युशन अँड युनिवर्स. ठीक आहे, तर आपला जो सगळ्यात पहिले व्हिडिओ आला होता युनिवर्स, तर याच्यावर आपण बरेचशी चर्चा केलेली आहे. परत आपण थोडी चर्चा करू याच्यावरती. ठीक आहे, बघा CBSEची जे टीचिंग असते ती मेथड असते ती बेसिकली हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असते. ठीक आहे, आपण जे सुरुवातीचे व्हिडिओ आहे ते आपण हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काढले, पण नंतर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आली की बॉस सर थोडं मराठी घेत हे नाही, त्यामुळे आपण मराठीत घेणार आहे. ठीक आहे, बघा पहिले की टर्म्स आपण इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट मीन्स क्या, पर्यावरण. मराठीमध्ये याचा अर्थ होतो पर्यावरण. बघा आता इन्व्हायरमेंट म्हणजे काय. इन्व्हायरमेंटचा बेसिकली काय अर्थ होतो की ज्या सजीवाला त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या परिस्थितीला, म्हणजे एखादा सजीव आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या परिस्थितीला काय म्हटलं जातं, पर्यावरण असं म्हटलं जातं मराठीत. ठीक आहे, त्या एव्हरीथिंग मीन्स प्रत्येक गोष्ट दॅट सराउंड अस, म्हणजे आपल्याला आपल्या भोवती किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम भोवती असलेल्या सगळ्या वस्तू, मग त्याच्यामध्ये सजीव असो किंवा निर्जीव असो, म्हणजे नॉन बायोटिक अबायोटिक असो किंवा बायोटिक थिंग असो, त्या मेक्स अप आवर इन्व्हायरमेंट. त्या काय करतात, आपलं इन्व्हायरमेंट. आता ही जी डेफिनेशन आहे 3, 4 स्टँडर्डसाठी, पण ही जर डेफिनेशन 7 स्टँडर्डच्या बुकमध्ये बघितली आपण तर थोडी लेंदी आहे की नाही. तिथे कसं ते एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम सराउंडेड बाय द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स और बायोटिक और अबायोटिक थिंग लाईक एअर, वॉटर, लँड, दॅट्स अबायोटिक थिंग अँड द आवर फ्रेंड्स, आवर सोसायटी और अल्गी और सिंगल स्पीसीज, है नहीं, that is called multi-cells organs also, that is makes our environment. ठीक है, ये 7 स्टैंडर्ड की है, लेकिन 3rd 4th के लिए इतनी डेफिनेशन काफ़ी है आपके लिए. ठीक है, इतनी लर्न करना आपको. एवरीथिंग दैट सराउंड अस मेक्स अप आवर इन्वायरमेंट. मेक्सअप मीन बनाना. ठीक है, ये पार्लर का मेकअप नहीं है, ये मेकअप मीन्स बनाना. ठीक है, क्या बनाना है, हमारा इन्वायरमेंट बना रहे. कौन बना रहे, सराउंड अस. जो अब मैं एक जीती जागती जो मैं बायोथिंग है नहीं, लिविंग ऑर्गेनिज्म. अब मैं ये बोर्ड, मेरे आजू बाजू में क्या है, बोर्ड है, मार्कर है, बुक्स है नहीं, ये मोबाइल एडिट करने वाला है, वीडियो लेने वाला है, ये क्या मेरी इन्वायरमेंट है. शॉर्ट में हम समझा सकते हैं कि जिस चीज़ से या जिस चीज़ों से हमारी नीड कंप्लीट होती है वो हमारे इन्वायरमेंट में आ जाती है. फिर इसके 2 पार्ट्स होते हैं, एक होता है बायोटिक और अबायोटिक थिंग. जैसे लिथोस्फेयर है नहीं, लिथोस्फेयर अबायोटिक में आता है, एयर अबायोटिक में आता है, लैंड अबायोटिक में आती है. लेकिन अगर हम देखें हमारा जो एनिमल्स है वो हमारे बायोटिक थिंग में आते हैं, वो भी हमारे आजू बाजू में सर्वाइव करते हैं. ठीक है, तो दूसरे देखना है हमें पॉल्यूशन. अब देखो पॉल्यूशन तो बहुत जगह चलता है कि नहीं. पॉल्यूशन का मतलब है प्रदूषण इन मराठी. ओके, द स्टेट ऑफ बीइंग डर्टी, गंदा होना. कोई भी चीज़ अगर गंदी होगी तो हम क्या बोलते हैं, उसे पॉल्यूशन होगा. जैसे अब 3 टाइप्स से पॉल्यूशन के, बेसिकली तो 4 टाइप्स से, लेकिन 3rd 4 के लिए 3 टाइप, एयर, लैंड एंड वाटर. एयर, लैंड एंड वाटर. हम एयर इनटेक करते हैं, अगर पॉल्यूट हुई तो हमें डिसीज़ होती है लंग्स की, है नहीं. वाटर अच्छा RO वाटर रहा तो हम उसे क्या करते हैं, फिर पी लेते हैं, है कि नहीं, हमारे बॉडी हेल्थ के लिए. लेकिन अगर वो डर्टी हुआ तो हमें क्या, डायरिया जैसी बीमारियाँ होती है. ठीक है, लैंड पे हम क्या करते हैं, लैंड कैसे डर्टी होती है भाई, लैंड पे हम क्या करते हैं, केमिकल फर्टिलाइज़र यूज़ करते हैं खेतों में, है नहीं. उससे भी क्या होती है, लैंड क्या हो जाती है, डर्टी हो जाती है. ठीक है, और जो चीज़ों से बनती है डर्टी उसे बोलते हैं हम पॉल्यूटेंट. ठीक है, ये होगा पॉल्यूशन. और उसमें यूनिवर्स मीन जग, ये बहुत बड़ी क्या बोलते हैं हम, की टर्म्स बोल सकते हैं. द यूनिवर्स इज़ अ वास्ट स्पेस. यूनिवर्स एक क्या है, बहुत बड़ी जगह है. दैट कंटेंस, उसमें क्या है, स्टार. आपको पता है स्टार, मून एंड अदर हेवनली बॉडीज. अब स्टार मून तो सबको पता है. ये मून क्या है, नेचुरल सैटेलाइट है. ये स्टार क्या है, ये तो सन है. हमारे गैलेक्सी में एक सन स्टार है, लेकिन बहुत से स्टार है अलग अलग गैलेक्सी में. ठीक है,
मून है, नेचुरल सैटेलाइट, अदर हेवनली बॉडीज। अब ये अदर हेवनली बॉडीज में क्या आता है, आते हैं कॉमेट्स, उसमें आते हैं मेटर्स, उसमें आते हैं मेटोराइट्स, ठीक है, ये आते हैं अदर हेवनली बॉडीज में, ठीक है। आपको क्या करना है, थर्ड फोर्थ को डायरेक्टली लिख के लेना है। अब पोल्यूशन की भी बहुत बड़ी 7-8 स्टैंडर्ड गए तो थोड़ी एलियन डेफिनेशन है, लेकिन आपके लिए ये बहुत सफिशियंट है, इतनी, ठीक है। तो ये देखा हमने कि आज इन्वायरमेंट, पॉल्यूशन और यूनिवर्स की क्या देखी हमने डेफिनेशन। यूनिवर्स के बारे में हमने पहली वीडियो में जानकारी ली थी कि एक सुपरनोवा हुआ था, फिर उसमें से एक सुपर नेबुला जेट बर्थ हुआ, और उस सुपर नेबुला से क्या बनी, हमारी गैलेक्सी बनी, और हमारी गैलेक्सी में हमारे प्लैनेट्स बने, और जो प्लैनेट नहीं बने वो जो रॉ मटेरियल है वो बने हेवनली बॉडीज, जैसे कॉमेट से, मेटोराइड से और मेटर से, ठीक आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कॉमेंट्स करून कळवा, कारण तुमच्या कॉमेंट्स आणि तुमचे लाईक, सबस्क्राईब, शेअर हेच आम्हाला काय करतात, नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काय करतात, आम्हाला इन्स्पायर करतात। सो युअर कॉमेंट्स, लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू इम्प्रूव्ह इन युअर चॅनल। अँड मी तुम्हाला सांगितलं आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलेले, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण, ठीक आहे। याच उक्तीप्रमाणे मला जे माहिती आहे ते मी काय करतो, माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। तर पुन्हा भेटू नवा व्हिडिओ, नवा विषय घेऊन, तोपर्यंत टू बी